आज आपण हिरव्या टोमॅटोची इथं भाजी पाहणार आहोत आणि अतिशय जबरदस्त चवीची ही भाजी आहे पहा. आपण एकदा नक्की ट्राय करा. आता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता इथं पाव किलो टोमॅटो आपण घेतलेले आहेत पहा आणि ते धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत. आता एक छोटंसं इथं वाटण तयार करायचं आहे आपल्याला. आपण इथं धने घेतलेले आहेत. तुमच्याकडे धनापूड असले तर तुम्ही टाकू शकता. पण असे ताजे धने जर वापरले तर चांगला सुगंध सुटतो आणि चव पण जबरदस्त लागते. आता इथं आपण 2 चमचे छोटेसे तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला शेंगदाणे इथं वापरायचे नाहीयेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता. भाज्यांना शक्यतो मी शेंगदाणे वापरत नाही. तीळ इथं चांगले 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे पहा मंद आचेवर. चटचट करायला लागलेत तीळ का आपण ते काढून घेणार आहेत वाटण. काढून घेतले पहा आपण ते आता. आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. थोडासा चटका द्यायचा आहे मिरच्यांना, फार नाही भाजायच्या. लसूण टाकलाय थोडा आणि आलं टाकून घेतलंय. आलं ना तर जरूर घाला. खूप छान चव लागते आल्यामुळे. आता हे काढून घेतलंय. थंड झाल्याशिवाय आपल्याला काही मिक्सरला लावता येणार नाही. तोपर्यंत आपण इथं हे कच्चे जे टोमॅटो आहेत ते असे उभे काप देऊन त्याला कापून घेऊ. तुम्ही असे आडवे गोल-गोल चकत्या पण करू शकता किंवा तुम्ही नेहमीप्रमाणे चौकोनी कापले तरी चालतील. पण असे उभे दिसतातही छान आणि शिजतात लवकर ते पटकन. असे सगळे टोमॅटो आपण इथं कापून घेणार आहेत पहा. सगळे टोमॅटो आपले कापून झालेत पहा. आता आपण इथं मिक्सरला ते लावून घेणार आहेत. अगोदर आपल्याला हा भरडा काढून घ्यायचा आहे. कारण मिरच्या बरोबर जर हे केलं, तर मग हे ओलसर झाल्यामुळे ते चांगलं दळत नाही पहा बारीक. त्याच्यामुळे हे भरडा आधी काढून घ्यायचा. नंतर या मिरच्या काढायच्या. त्या अशा अर्धवट राहिल्या तरी काही अडचण नाही. तशाच त्या छान लागतात. असं आपण हे काढून घेणार आहेत पहा वाटण. आपण मिक्सरमधून ते काढलंय. आता कढई ठेवलेली आहे आपण. तेल टाकून घेतले. आता मोहरी टाकलेली पहा. जिरे टाकून घेतलेत आपण आणि कढीपत्ता पण टाकलाय. कांदा टाकून घ्यायचा आहे पहा. कांदा थोड्याला जास्त लागतो जरा. पण कांदा मी बारीकच कापलेला आहे. कारण मग भाजी शिजली ना, तर त्या फोडींना तो कांदा असा एकत्र चिकटतो छान. त्याच्यामुळे घट्टसरपणा येतो. मोठा-मोठा कांदा नाही एवढा व्यवस्थित वाटत. आता इथं आपण हळद टाकून घेतलेली, हिंग टाकून घेतलाय पहा आणि बघा अर्धा चमचा आपण इथं एक अर्धा छोटा चमचा आहे पहा. काळा आमचा घरगुती मसाला टाकलाय आणि अर्धा चमचा तांबडं तिखट टाकलंय. आता या फोडी याच्यामध्ये टाकून घेऊ पहा आपण परतून घेऊ थोडं. आता हे फोडी चांगल्या परतण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहेत पहा. मिठामुळे पटकन शिजतात त्या लगेच. मऊपणा येतो त्याला. वरून कोथिंबीर थोडी टाकू, नंतर थोडीशी टाकू. अशी याच्यात कोथिंबीर टाकली तर ती जबरदस्त चव लागते त्याची पण. परत आणि ते मिश्रण पण टाकून देऊ पहा आपण आता. दळलेलं जे आहे टाकून द्यायचंय आणि थोडंसं परतायचंय त्याला. असं पाणी त्याला तेल सुटतं पहा. तेल सुटेपर्यंत ते परतायचंय. पहा अजून आपण पाणी टाकलेलं नाहीये. मग तुम्ही असं जर झाकण ठेवून जर परतत राहिलात ना, तशी सुद्धा भाजी शिजते ही. पण आपल्याला थोडी अशी लपथपीत म्हणतो ना, तशी करायची. म्हणून आपण थोडं ग्लासाने त्याच्यात पाणी टाकले. पाणी किती टाकले पहा. बरोबरीनेच पाणी टाकलेलं आहे आणि शिजू द्यायची 1 5 मिनिटासाठी. झाली आपली भाजी तयार झाली पहा. एकदम जबरदस्त चव त्याची आहे आणि मिळून आलेली आहे अशी भाजी ती. आता वरतून छानपैकी कोथिंबीर टाकून देऊ आपण आणि गॅस बंद करायचा. झाली आपली भाजी तयार. आता वाढून घेऊ. पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भाजी नक्की करून पहा. वेगवेगळ्या पद्धतीने तर तुम्ही करताच, पण अशी पण एकदा करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
डब्याला जर भाजी दिली तर पोळीवर भाजी ठेवायची. म्हणजे जे तेल असतं ना, ते पोळीला चिकटतं आणि ती पोळी फार छान लागते पहा खायला. म्हणजे आपले कपडे खराब होत नाही आणि डब्यातून ही भाजी तेल पण खाली उतरत नाही. कारण टोमॅटोच्या भाजीची ओरड असते का टोमॅटोतून तेल उतरतं, पण ती पोळीवर ठेवायची ती भाजी. म्हणजे पोळी तेल ॲब्सॉर्ब करून घेते आणि ती पोळी फार जबरदस्त लागते पहा खायला. तुम्ही अनुभव घेऊन बघा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.